ठाण्यात मद्याचा महापूर, 1.5 कोटींचा अवैध दारू साठा हस्तगत, राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य विक्रीवर लक्ष ठेवून असणाऱ्या उत्पादन शुल्क ठाणे विभागाने धडक मोहीम राबवली। आचारसंहिता सुरू झाल्यापासून 16 मार्च ते 24 एप्रिल या कालावधीत धडक कारवाईत 1,56,0840 किमतीचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाचे अधीक्षक डॉक्टर निलेश सांगळे यांनी दिली। निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना सर्वच आस्थापनांना प्रशासनाने दिली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने आपल्या सर्व विभागांना सतर्क राहण्यास सांगितले आहे। आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागही ॲक्शन मोडवर आला असून 16 मार्च ते 24 एप्रिल या कालावधीत ठाणे विभागात अवैध मद्यनिर्मिती, तस्करी, विक्री, वाहतूक अशा प्रकारच्या 311 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे। यापैकी 188 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून विभागाने केलेल्या कारवाईत 1,56,0840 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या गुन्ह्यांमधून आतापर्यंत 190 आरोपींना अटक केली आहे, तर कारवाईत 9 वाहने जप्त केली आहेत। आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे।